नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर नगरपालिकेच्या कार्यालयासमोर। मित्रांनो, या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की कार्यालयाची वेळ आहे 9:15 आणि आता वाजले 11:15। तरी बहुतांश कर्मचारी हे आपल्या कार्यालयामध्ये त्यांच्या टेबलावर उपस्थित नाहीत। यामुळं नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे। नवीन नगरपालिकेचे कारभारी आता निवडून आलेले आहेत। सोमवारी विशेष समितीची निवड आहे, त्यानंतर त्यांचा रीतसर असा पदभार सर्व झालेला आहे आणि एकूणच कार्यालयीन कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीनं ते लक्ष देतीलच आणि त्यांनी द्यावं म्हणून आपण या ठिकाणी हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी मुद्दाम नगरपालिकेच्या सर्व विभागामध्ये आपण एक फेरफटका आढावा घेणार आहोत। या ठिकाणी आहे जन्म मृत्यू नोंदणीचा विभाग, त्या ठिकाणचे कर्मचारी हे आपल्याला असलेले उपस्थित आहेत दिसत आहेत। या ठिकाणी कर विभाग आहे, कर विभागातले बरेच लोक वसुलीला गेलेले असू शकतात। या ठिकाणी सुद्धा कर विभाग आहे, या ठिकाणचे काही कर्मचारी हे आहेत, काही वसुलीला गेलेले असू शकतात। इट मे बी, आपल्याला माहीत नाही ते कुठं आहे, पण त्यांच्या कार्यालयाच्या खुर्चीवर ते दिसत नाही। इकडे हा कर विभाग आहे, या कर विभागातले काही कर्मचारी उपस्थित आहेत, काही कुठं गेलेले असू शकतात, कदाचित त्यांनी त्यांच्या कार्यालयीन कामासाठी। पण 11:15 वाजले, ही स्थिती बरोबर नाही नगरपालिकेच्या दृष्टीने। या ठिकाणी आवक जावकचं हे आहे, त्याचेही कर्मचारी आपल्याला उपस्थित असलेले दिसत आहेत। यानंतर हा विभाग आहे लेखा विभाग। या ठिकाणी लेखा विभागाचे अधिकारी हे उपस्थित आहेत। काही कर्मचारी आता त्या ठिकाणी निवृत्त झालेले असल्यामुळं ते त्यांची जागा व्याकंट दिसत आहे, पण आहेत उपस्थित आहेत। यानंतर हे उपमुख्य अधिकारी कार्यालयीन अधीक्षक आहेत, त्यांची खुर्ची रिकामी आहे। जर कार्यालयीन अधीक्षकच जर वेळेवर नसतील तर आपण कुणाकडं म्हणजे लोकांनी आलेल्या तक्रारीचं निवारण करायचं किंवा प्रश्न सुटत नसतील तर त्यांचं समाधान कोण करायचं, हा खरा प्रश्न आहे। यानंतर हा नगररचना विभाग आहे, तिथले कर्मचारी उपस्थित असलेले आपल्याला दिसत आहेत। आणि मुख्य म्हणजे जे मुख्य अधिकारी आहेत ते प्रभारी आहेत। या ठिकाणी त्यांच्याकडे चाकूरचा खरा रीतसर त्यांची नियुक्ती तिथं आहे, पण ही ब दर्जाची नगरपालिका आहे, त्यांनी चाकूरला कमी वेळ देऊन इथं उपस्थित राहायला पाहिजे, पण त्यांचंही कार्यालय आपल्याला बंद असल्याचं दिसत आहे। यानंतर इकडे आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग। हा आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग। यातले राठोड साहेब हे कर्मचारी आपल्याला उपस्थित दिसत आहेत। कुचेकर साहेब जे इंजिनियर आहेत पाणी पुरवठा योजनेचे, ते कुठल्या कामानं गेलेले असू शकतात, पण सध्या तरी त्यांच्या खुर्चीवर उपस्थित नाहीत। चव्हाण आहेत जे पर्यावरणासंबंधीचं किंवा स्वच्छतेच्या वसुंधराचं काम बघतात, ते उपस्थित आहेत। तर अशी एकूण ही आपल्या अहमदपूर नगरपालिकेच्या सर्व कारभाराची ही रचना आहे। या ठिकाणी हा बचत गटाचा एक विभाग आहे। काय हे बचत गटाशी संबंधित महिलांना जे काही हे मिळतं, इथं एक कर्मचारी उपस्थित आहेत, त्यांचे प्रमुख जे आहेत ते कुठं कार्यालयीन कामासाठी गेलेले असू शकतात किंवा निवडणुकीची मतमोजणी वगैरे काही असू शकते। हा आहे बांधकाम विभाग। हा बांधकाम विभाग आपण बघू शकतो, इथं एकही कर्मचारी उपस्थित नाही। 11 वाजलेत, बघू शकता तुम्ही, ना इथले इंजिनियर, ना इथले क्लर्क, ना कोणी काही। हे काही कारण सांगतात की आम्ही साईटवर होतो, कुठंतरी होतो, पण त्यांनी आधी कार्यालयात येऊन बाहेर गेलेलं दाखवता आलं पाहिजे। या ठिकाणी हा एक विभाग आहे जो नगररचनेशी संबंधित आहे, तिथले हे सर्व लोक आहेत। यानंतर हे असं मोकळं आहे आणि आस्थापना विभाग आहे हा। मॅडम इथं उपस्थित आहेत, त्यांचे बाकीचे कर्मचारी कदाचित कुठं बाहेर गेले, तिकडे तहसीलमध्ये काही लोकांच्या ड्युट्या लागलेल्या असू शकतात, पण 11:15 वाजतानाची ही स्थिती नगरपालिकेची आहे। यानंतर आपल्याला विद्युत विभाग बघायचा आहे, म्हणजे ते विद्युत विभाग असा तर हे इथं विद्युत विभाग असा आडबाजूला आहे आणि इथल्या ज्या कर्मचारी आहेत ते सुद्धा इथं नाहीत। रांजणकर मॅडम या विद्युत विभागाच्या इंजिनियर आहेत, त्या कार्यालयीन कामासाठी किंवा अन्य कुठे गेलेल्या असू शकतात, परंतु सोमवारपासून खऱ्या अर्थानं नगरपालिका ही
म्हणजे लोकप्रतिनिधीच्या आधिपत्याखाली चालणार आहे, त्यांच्या नियंत्रणावरती राहणार आहे. त्यांचा कारभार कार्यक्षमपणे चालावा. 9:45 वाजता सर्व कर्मचारी आपापल्या कार्यालयात उपस्थित राहावं याचं नियंत्रण आता येणं जे नूतन नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत आणि सर्व नगरसेवक आहेत त्यांनी बघावं. एवढीच DDM न्यूज चॅनलच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.